सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अशा महत्त्वपूर्ण विषयावर हात घालणार आहोत की तो विषय या काही दिवसांमध्ये पुन्हा चर्चेला येणार आहे किंवा त्या संदर्भामध्ये काही गोष्टी घडणार आहेत. त्या संदर्भामध्ये याच्या अगोदर काही घटना घडलेल्या आहेत, त्याचं इतिवृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता आपण जास्त ओढाताण करणार नाही, मी डायरेक्ट थेट बोलतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या परिषदेच्या म्हणजे TACच्या 50 आणि 51व्या बैठकीचं इतिवृत्त आपण बघणार आहोत. त्यामध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आल्या आणि दुसरी गोष्ट आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय चर्चा करण्यात आली होती. या दोन विषयांच्या संदर्भामध्ये हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा जो विषय आहे, हा व्हिडिओ आहे, हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीही तुमच्या डोक्याला ताण देऊन विचारा की अशा गोष्टी घडतात. तर आपण सुरुवातीला हा विषय घेऊ की 2019ला म्हणजे आपल्याला माहिती आहे की वर्षाला 2 मीटिंगा TACच्या होणं गरजेचं असतं, पण तशा होत नाहीत. मागणी करावी लागते. 5 वर्षातून झाली तर 1 किंवा 2 बैठका होतात. पहिल्यांदा आपण 50व्या बैठकीचं इतिवृत्त हे 2019ला ती बैठक झाली होती आणि त्यानंतर 2023ला बैठक झाली होती. म्हणजे मला वाटतं 2019ला उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि 2023ला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. 50व्या बैठकीमध्येही पेसा भरतीचा विषय चर्चेला आला. म्हणजे 2019ला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याचिका नव्हत्या, आंदोलन सुरू होते आपली आणि त्या आंदोलनाच्या दरम्यानमध्ये ज्या बैठकीकडून आपण आता सध्या अपेक्षा करतोय त्या 50व्या बैठकीमध्ये आपलं आंदोलन सुरू असताना काय चर्चा झाली होती ते तुमच्या निदर्शनास येईल. दुसरी गोष्ट की 11 ऑक्टोबर 2023ला एक अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली का किंवा निर्णय झाले होते का हे बघणं गरजेचं आहे. कारण बाहेर वेगळं काहीतरी पडतं. आपल्याला असं वाटतं की खूप काही त्यामध्ये घडलंय, आपल्याला आता बरंच काही मिळेल, पण निश्चित पेसा भरतीच्या संदर्भामध्ये घडलं होतं का ते बघणं गरजेचं आहे. ते आपण बघणार आहोत. 11 ऑक्टोबर 2023ला अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये नेमकं पेसा भरतीच्या संदर्भामध्ये कुठला निर्णय झाला होता का याची एक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण थेट आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकारामध्ये संबंधित माहिती ही माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे. त्यामुळे कोणाला वाचायची असेल तुम्ही नक्की मला संपर्क करा, मी तुम्हाला देईल. परंतु या दोन विषयाच्या संदर्भामध्ये एकीकडे पेसा भरतीचा विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 12 तारखेला हिअरिंग आहे. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं 12 ऑगस्टला आता हिअरिंग आहे आणि एकीकडे आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं नाशिक आयुक्तालयात आंदोलन सुरू आहे. दोन्हीही मुद्दे आत्ताच्या घडीला अत्यंत महत्वाचे आहेत आणि दोन्ही प्रलंबित आहेत. दोन्ही पूर्ण झालेले नाहीयेत. पेसा भरतीच्या उमेदवारांना कायम नियुक्ती मिळालेली नाही. आम्हाला कायम नियुक्ती द्या अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीत TACची मीटिंग घ्या. TACच्या मीटिंगमध्ये जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. आणि एकीकडे रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आम्हाला परमनंट नियुक्ती नकोय, आम्हाला जो काही रोजगार होता, आमचा रोजंदारी होती, जो आम्हाला प्रकल्प कार्यालयाकडून आदेश मिळायचा तोच आदेश आम्हाला परत द्या. अशा दोन मागण्या आहेत. एकाच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मागण्या आहेत आणि त्या दोन्ही मागण्यांच्या संदर्भामध्ये मागे चर्चा झालेल्या आहेत का अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या, ते आपण बघूया. तर आपण थेट त्या इतिवृत्तामध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूया. आदिवासी विकास विभाग
महाराष्ट्र शासन यांच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये 22 जुलै 2025 रोजी मिळालेली ही माहिती आहे. आता यामध्ये माहिती अधिकारकर्त्याने जो अर्ज केला होता त्यामध्ये महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांचं इतिवृत्त मागितलं होतं. आता त्या बैठका 19 फेब्रुवारी 2019 ते 11 ऑक्टोबर 2023 म्हणजे 2019 ते 2023 या कार्यकाळामध्ये किती बैठका झाल्या त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता एक पहिली बैठक झालेली आहे, ती बैठक झालेली आहे बघा या ठिकाणी. ती बैठक झालेली आहे 19 फेब्रुवारी 2019. ती 49वी बैठक झाली आणि दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी 50वी बैठक झाली आणि 11 ऑक्टोबर 2023 रोजी 51वी बैठक झाली आणि त्याचं हे इतिवृत्त आहे. आता यामध्ये जास्त काय आपण खूप विषय आहेत, पण जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते आपण बघूया. की यामध्ये पहिलं इतिवृत्त आहे ते इतिवृत्त 50व्या बैठकीचं आपण बघू. 50व्या बैठकीमध्ये संबंधित जी बैठक आहे ती बैठक त्यावेळेसचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ती झाली होती आणि त्यामध्ये मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, महसूल मंत्री, त्यानंतर आदिवासी विकासचे राज्यमंत्री आणि विशेष निमंत्रित जे सदस्य आहेत, सचिव वगैरे, त्यांची जी समिती असते त्या समितीतील सर्व सदस्यांची मिळून या ठिकाणी ती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले. आता यामध्ये मित्रांनो मला सांगायचं हे आहे की आपण काय बघतोय की पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काही निर्णय झाले होते का? कारण आपण TSCची मागणी, TSCमध्ये आपलं काहीतरी होईल, परंतु TSCच्या मागच्या काही मीटिंग्समध्ये, बैठकांमध्ये याच्यामध्ये चर्चा झाली का आणि त्याच्या चर्चेनंतर त्याच्यावरती काही अंमलबजावणी राज्य शासनाकडून करण्यात आली का, प्रशासनाकडून करण्यात आली का, ते आपण या ठिकाणी बघतोय. आता यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने बैठक सुरू झाली. यामध्ये 49व्या बैठकीमध्ये जे काही चर्चा झाल्या होत्या त्याच्यातल्या बाबींवरती चर्चा झाली आणि 50व्या बैठकीला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण थेट जाऊया. 50व्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतले होते त्यामध्ये 34वा मुद्दा जो आहे ना, 34वा मुद्दा, हा 34वा मुद्दा पेसा भरतीच्या संदर्भामध्ये असलेला महत्त्वपूर्ण असा विषय आहे. आता हा बघा, हा 34वा मुद्दा आहे. त्यामध्ये बघा की आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करणे. म्हणजे मागे 49वी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेतले होते, त्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही झाली त्याची चर्चा. आता त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले होते ते की याबाबत सचिव म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांनी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रामध्ये 100%, 25 ते 50% दरम्यान आदिवासी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रामध्ये 50% आणि 25% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये 25% पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीमधील उमेदवारांमधून भरण्यात यावी. सदर प्रस्तावात परिषदेने मान्यता दिली व त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने पुढील आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश दिले. कोणी दिले? तर अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेने. म्हणजे त्यावेळेस मी मागेच बोललो की ही जी बैठक झाली, ही बैठक कधी झाली? तर ही बैठक झाली होती 11 फेब्रुवारी 2019. 11 फेब्रुवारी 2019ला आणि 100%, 50% आणि 25% संदर्भातला जो काही राज्य शासना म्हणजे TSCच्या मीटिंगनंतर जी काही राज्यपालांकडे अध्यादेश काढण्यासाठी जी शिफारस जाणं आणि शिफारशीनंतर मग त्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने GR काढणं, ह्या गोष्टी घडल्या. आता यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मीटिंग 2019ला झाली. त्याची अंमलबजावणी म्हणजे 2019ला राज्यपालांनी 29 ऑगस्ट 2019ला अधिसूचना काढली. पण
सामान्य प्रशासन विभागाने मात्र त्याच्यावरती GR 2023ला काढला आणि तो काढल्यानंतर तो लगेच चॅलेंज झाला हायकोर्टमध्ये आणि आता तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आता दुसरा मुद्दा हा होता त्यामध्ये महत्त्वाचा की एकीकडे रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्ये 36वा मुद्दा हा नेहमी आलेला मुद्दा आहे. हा नेहमीमध्ये येतोच. 34वा मुद्दा, 36वा मुद्दा. आता यामध्ये असं म्हटलंय की आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये वसतिगृह व प्रशासकीय कार्यालयात जे रोजंदारी करार पद्धतीने वर्ग 3 आणि वर्ग 4 चे जे कर्मचारी काम करतात त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना रिक्त जागी सामावून घेणे याच्यावरती हा विषय होता, मुख्य विषय. आणि मग त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काय डिसिजन घेतले किंवा काय त्याच्यामध्ये चर्चा होऊन निर्णय झाला की वर्ग 3 कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेद्वारे अर्हताधारे समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही सुरू असून दिनांक 17-18 फेब्रुवारी 2019 रोजी परीक्षा घेण्यात येत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आणून देण्यात आले व परिषदेने त्याची नोंद घेतली. म्हणजे मित्रांनो, हा विषय 50व्या बैठकीपर्यंत आला की या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावं रिक्त जागी. परंतु म्हणजे मागचे पण इतिवृत्त तुम्ही काढून बघा, चर्चा होते परंतु सामावून घेतलं जात नाही. आत्ता चर्चा झाली परंतु आदिवासी विकास विभागाने आणि परिषदेने असा निर्णय, म्हणजे आदिवासी विकास विभागाने त्या ठिकाणी म्हटलं की आमची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि जे काही अर्हताधारक उमेदवार आहेत त्यांची या ठिकाणी आम्ही काय करतोय, निवड प्रक्रिया करतोय, निवड सुरू आहे आणि परिषदेने त्याची नोंद घेतली. आता हे 2 विषय महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकीकडे पेसा भरतीचा विषय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याच्या संदर्भात घेतलेल्या 50व्या बैठकीमध्ये चर्चेतून निर्णय आणि आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे एकीकडे आंदोलन आहे आणि त्यांच्या संदर्भात चर्चेला आलेले विषय. तर हे एकंदरीत विषय 2 महत्त्वाचे होते. बाकीचे भरपूर खूप महत्त्वाचे विषय आहेत. परंतु ह्या 2 विषय आत्ता सध्याच्या कळीला हे चर्चेतील विषय असल्यामुळे ते मी तुमच्यासमोर आणले. 46वा मुद्दा एक सोशल म्हणून बघणं फार अत्यंत गरजेचं आहे की 46वा मुद्दा बरेच सामाजिक संघटना पण हा मुद्दा घेत असतात. महाराष्ट्रातील ज्या प्रदेशात किंवा ज्या जिल्ह्यात 90% किंवा जास्त संख्येने राहतात त्या प्रदेशात शेड्यूल 6 लागू करून त्यांना स्वायत्त प्रदेशाचा दर्जा द्यावा, त्यासाठी ही सभा ठराव करून केंद्र शासनास शिफारस करेल. मित्रांनो, विषय 46वा हा आहे की ज्या ठिकाणी 90% पेक्षा जास्त आदिवासी लोक राहतात त्या ठिकाणी एक स्वतंत्र प्रदेश म्हणजे तिला शेड्यूल 6ची मागणी केली. आपण 5व्या अनुसूचीमध्ये येतो, महाराष्ट्र 5व्या अनुसूचीमध्ये येतो. शेड्यूल 6 म्हणजे 6वी अनुसूची त्यांना लागू करावी अशा पद्धतीची शिफारस आपण करू केंद्र शासनास, असं त्या ठिकाणी म्हटलं. त्याच्यावरती उत्तर काय त्या ठिकाणी चर्चेमध्ये आलं की आदिवासी प्रदेशाला शेड्यूल 6 लागू करून त्यांना स्वायत्त प्रदेशाचा दर्जा देण्यासाठीची बाब जनजाती सल्लागार परिषदेच्या अधिकार कक्षेतील नसून त्यासाठी संसदेने संविधानात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. म्हणजे सन्माननीय सदस्यांनी त्यासाठी केंद्र शासनासोबत पत्रावर करा. म्हणजे जर महाराष्ट्र शासनाला जर महाराष्ट्रामध्ये शेड्यूल 6 लावायचं असेल तर त्या ठिकाणी जनजाती सल्लागार परिषदेला अधिकार नाहीत, ते त्यांच्या कक्षेच्या बाहेर आहे. संसदेमध्ये संविधानात दुरुस्ती करणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ह्या 3 बाबी आहेत ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या, त्या तुमच्यापर्यंत मी मांडल्यात. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ता सध्या रिलेटेड चालू असलेल्या विषयांच्या संदर्भामध्ये नाहीत. तुम्हाला वाचायचं असेल तर ही PDF तुम्हाला नक्की मी सेंड करेन. आता आपण डायरेक्टली काय करूया की दुसऱ्या मीटिंगचं इतिवृत्त जे महत्त्वपूर्ण असं आहे की त्यावेळेस महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. ती 51वी बैठक झाली होती 11 ऑक्टोबर 2023 दुपारी 2 वाजता आणि त्या बैठकीमध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये म्हणजे 11 ऑक्टोबर 2023ला पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काय निर्णय झाला किंवा त्याच्यावरती चर्चा झाली का किंवा नाही झाली होती ते आपण बघू.
या ठिकाणी 51व्या बैठकीमध्ये फक्त 18 विषय चर्चेला आलेत. त्यामध्ये 16वा मुद्दा हा होता आपला पेसा भरतीच्या संदर्भामध्ये अनुसूचित क्षेत्रातील सरळ सेवेने भरावयाची 17 संवर्गातील पदांपैकी शिक्षक हे पद ग्राम विकास व आदिवासी विभागांसाठी मर्यादित न ठेवता सर्व प्रशासकीय विभागांच्या शिक्षक या संवर्गाच्या यामध्ये समावेश करण्यात आला. चर्चा झाली काय की अनुसूचित क्षेत्रामध्ये फक्त आदिवासी विकास विभाग आणि शालेय शिक्षण म्हणजे ग्राम विकास विभाग ह्या दोनच विभागांमध्ये शिक्षक पद हे राखीव ठेवले. बाकीच्या विभागांमध्ये ते राखीव पद ठेवलेलं नाही. मग त्याच्यावरती निर्णय घेण्यात आला की राज्यपाल महोदयांच्या दिनांक 28/9/2019च्या अधिसूचनेन्वये अनुसूचित क्षेत्रातील सरळ सेवेने भरावयाच्या 17 संवर्गातील पदे ही 100% अनुसूचित जमातीच्या व्यक्तींमधून भरावयाच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी शिक्षक या संवर्गामध्ये केवळ ग्रामविकास व आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षक पदांचा समावेश आहे. या संदर्भात माननीय राज्यपालांकडे आदिवासी विकास विभागामार्फत संदर्भ करण्यात आला असता अनुसूचित क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या अनुपस्थितीचे प्रमाण विचारात घेता अनुसूचित क्षेत्रातील सरळ सेवेने भरावयाच्या 17 संवर्गामधील शिक्षक हे पद ग्रामविकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग या विभागासाठी मर्यादित न ठेवता इतर प्रशासकीय विभागांसाठीही लागू करणे आवश्यक असल्याचे मत माननीय राज्यपाल महोदयांनी व्यक्त केले असल्याचे या संदर्भात जनजाती सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय घेऊन चर्चा करण्यात आली आणि माननीय राज्यपाल कार्यालयाकडून कळवण्यात सुद्धा आलं. त्यानुसार चर्चा झाली की फक्त ह्या दोनच विभागात इतर विभागांमध्ये ज्या भरत्या होतात आणि जिथे शिक्षक पद भरलं जातं त्या ठिकाणी त्या जर ह्या 13 शेड्यूल जिल्ह्यांमध्ये जर शाळा असतील तर त्या ठिकाणीही अनुसूचित जमातीचे उमेदवारच भरण्यात यावं असं त्या ठिकाणी चर्चा झाली. आता पहिला मुद्दा पेसा भरतीच्या संदर्भामध्ये यामध्ये माहितीसाठी सांगतो की त्यावरती कुठलीही चर्चा झालेली नाही. कारण मूळ विषय हा असतो मित्रांनो की चर्चा झाली तर ते इतिवृत्तामध्ये येणं गरजेचं आहे. ते इतिवृत्तामध्ये जर आलं तर त्याला कायदेशीर पाठिंबा मिळतो. अन्यथा नुसती मोघम चर्चा झाली तर त्यामध्ये कुठलाही या ठिकाणी त्याला तथ्य नसतं, त्याला आधार नसतो. तर एकंदरीत अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या आत्ता 52व्या बैठकीमध्ये काय गोष्टी अपेक्षित आहेत किंवा काय गोष्टी चर्चेला जाणार आहेत किंवा होणार आहेत. तर एकंदरीत मित्रांनो संबंधित विषय हा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. 51व्या बैठकीमध्येच याच्यावरती चर्चा झाली नाही. त्याचं मूळ कारण काय आहे ते अद्याप कळलेलं नाही. मित्रांनो एकंदरीत काय तर ह्या दोनही बैठकीमध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली आणि आता 52व्या अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीमधून काय अपेक्षा आपण करू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर मित्रांनो आता आपण ते सगळे इतिवृत्त दोन्ही इतिवृत्त म्हणजे 50व्या बैठकीचं इतिवृत्त आणि 51व्या बैठकीचं इतिवृत्त आपण दोन्ही बघितले. दोन्ही या इतिवृत्तांमध्ये पेसा भरती आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सामावून घेण्यासंदर्भातली चर्चा झाली आणि त्यामध्ये निर्णय झाले तर त्याची अंमलबजावणी झाली का म्हणजे 2019 आणि 2023 आणि आता 2025 आतापर्यंत जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी आपल्याकडे झाली का ते तपासून बघा. आणि त्यामुळे अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकांमध्ये निर्णय होतात, चर्चा होते, त्याची अंमलबजावणी होते का किंवा झालेल्या चर्चेची अंमलबजावणी 2025 पर्यंत झाली का हे तपासून बघा. आपण जी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आपला YouTube चॅनल काम करतो. तर एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून खरी माहिती तुमच्या डोक्यामध्ये जाईल, इतरांच्या डोक्यामध्ये जाईल आणि ज्या गोष्टी डोक्यामध्ये बसलेल्या आहेत त्या बाहेर निघतील. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.